मित्रांनो नमस्कार। जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षासोबत जाऊन शिंदेगडाने सरकार स्थापन केले। राज्याचं मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं, मात्र त्यांच्या सोबत गेलेल्या आमदार खासदारांना काय मिळालं हा प्रश्न आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांच्या सोबत गेलेल्या सहकाऱ्यांना पडलेला आहे। लोकसभेच्या 13 जागा केवळ शिंदेगडाकडे असताना त्या 13 जागा देण्यासाठीच भारतीय जनता पक्ष आता वेगवेगळ्या भूमिका पुढे करत असेल, तर लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यावेळेस मात्र 40 आमदारांचे धाबे दणाणलेले आहेत। दुसरीकडे महत्त्वाची जी बातमी येते थेट नाशिक जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दावा केलेला असतानाच या ठिकाणची जागा दोघात भांडण असल्यामुळे राष्ट्रवादीकडे जवळपास गेल्याची निश्चित होते। भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी एक ओबीसी चेहरा जो की संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये एक मोठं नाव असलेलं छगन भुजबळ यांना या ठिकाणचं तिकीट देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे शिंदे गटात गेलेले हेमंत गोडसे सध्याचे विद्यमान 2 टर्म असलेले खासदार यांना तिकिटासाठी झुंजात बसावं लागत आहे। यावरूनच भारतीय जनता पक्षाने जी खेळी खेळलेली आहे यावरून असं स्पष्ट होतंय की येत्या काळामध्ये विधानसभेच्या तिकिटाच्या वेळेस मात्र हेच होणार आहे। त्यामुळे प्रचंड अशी नाराजी शिंदे गटात असून लवकरच या ठिकाणी स्फोट होऊन शिंदे गट फुटू शकतो अशी राजकीय चर्चा आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।